राज्यातल्या दुष्काळावरून सत्ताधारी आणि विरोधकांची जुंपली आहे। सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। पाण्यासाठी योग्य नियोजन सुरू आहे असं त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। मध्ये आलेल्या गारपिटीमुळे शेतीचं नुकसान झालं, गव्हाचं झालं, कडधान्यांचं नुकसान झालं आणि अशा स्थितीमध्ये सरकारने पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडून हे शिथिल करून शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता होती। विरोधक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो असतो, पण त्यांना त्यासाठी वेळ नाही। त्यांना मात्र टेंडर करण्यासाठी परवानगी मागतात। 25,000 कोटीचे टेंडर विशेष परवानगी निवडणूक आयोगाकडे मागून तुम्ही काढताय, त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही? थोडी तरी जनतेच्या मनात जनतेची किंवा शेतकऱ्याची कीव वाटत नाही? आणि इकडे मात्र शेतकऱ्याला मदत करताना तुमचे हात आखडते घेताय आणि तुम्ही निवडणुकीचा बागुलबुवा करताय। हे तुमची बेईमानी आहे शेतकऱ्याप्रती, हे आता स्पष्ट झालंय। मुंबईमध्ये सुरुवातीला 5% पाणी कपात केली, परंतु त्याच वेळेस सांगितलं की हे असंच जर पाऊस जर विलंब झाला तर आम्ही दुसऱ्या आठवड्यात 10% करणार आहे। त्याच्यावर पाण्याचा साठा किती उपलब्ध आहे आणि साधारण आता मान्सून केरळमध्ये आलेला आहे। काहींचं म्हणणं आहे की 2-3 दिवसात तो आपल्या सिंधुदुर्गच्या बॉर्डरला येण्याची शक्यता आहे। 2-4 दिवसात जर तिथं आला आणि तो वर सरकला तर अडचणी येणार नाही, परंतु नाही सरकला तर ते गृहीत धरून पाण्याचं नियोजन करावं लागतं। ते नियोजन करण्याचं काम त्या महानगरपालिकांचं चाललेलं आहे।